दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमधील गोदावरी नदीपात्रात थेट सांडपाणी गोदावरी नदीत सोडण्यात येत आहे। त्यामुळे गोदावरी नदी प्रदूषित होत चालली आहे आणि त्याचं कारण नाशिक शहरातील गोदा पार्क परिसरातून हे सांडपाणी थेट गोदावरी नदीपात्रात सोडलं जात आहे। त्यामुळे आता प्रशासन अलर्टवर आलंय। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांनी नदी स्वच्छ करण्याचे आदेश दिलेत। तर कोटींचा निधी खर्च करून गोदावरीचं प्रदूषण रोखण्यात प्रशासन अपयशी पडलंय का असा सवालही विचारला जातोय। तसंच गोदावरीत सोडलेल्या सांडपाण्याबाबत आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आलेत। याचा आढावा घेतलेला आहे शुभम बोडकेंना। दक्षिण काशी म्हणून ओळख असलेली गोदावरी नदी सध्या मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली आहे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर पासून उगमस्थान त्या ठिकाणाहून शहरापर्यंत अनेक ठिकाणी नदीपात्रामध्ये थेट सांडपाणी सोडलं जातं। येणाऱ्या 2 ते 3 वर्षांमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याची देखील संपूर्ण नियोजन आता प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे। कोट्यावधींचा निधी देखील खर्च केला जाणार आहे। मात्र या गोदावरीच्या पात्रामध्ये आपण जर बघतोय, मी सध्या नाशिकच्या गोदा पार्क या परिसरामध्ये आहे। थेट हे सांडपाणी नदीच्या पात्रामध्ये सोडलं जाते आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारे नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून या सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यामध्ये आता पालिका प्रशासन हे सपशेल अपयशी ठरल्याचं पाहायला मिळत आहे। अनेक दिवसांपासून गोदावरी नदी प्रदूषणाच्या मुद्द्यावर प्रशासनाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, मात्र पुन्हा एकदा आता प्रशासन हे ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे। गोदावरीत मिसळणाऱ्या सांडपाणीबाबत आता पुन्हा एकदा सविस्तर आराखडा तयार करण्याचे आदेशच विभागीय आयुक्तांनी दिले आहे। मात्र नाशिकची गोदावरी नदी ही प्रदूषित होत असून नाशिक महानगरपालिका आता नेमकी काय उपाययोजना करणार आहे हे बघणं देखील आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन किरण कटारेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।